हॅलो नमस्कार, मी पवार माधवी. माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी करते आलू वडी फक्त तांदळाच्या पिठाची करायची आहे. ते मी दाखवते तुम्हाला. मी काही काही साहित्य घेतले. हे बघा, हे मी आलूची पानं छोटी छोटी आणले आणि छोटीच मिळाली. ही चांगली स्वच्छ धुतली, मिठाच्या पाण्याने अगोदर धुतले, त्याच्यानंतर साध्या पाण्याने धुतले आणि ह्याच्या डब्यामध्ये टाकून ठेवले. तर हे आपण भिजवलेले तांदूळ आहे आणि ह्या मिरच्या आहेत 4, 1 वाटी ओलं खोबरं, चिंच, 2 चमचे धणे आणि 2 ते 3 चमचे तीळ. तीळ आपल्याला वाटायचे नाही त्याच्यामध्ये, हे आपल्याला वरून टाकायचं आहे. आणि हे बाकी सगळं मिश्रण चिंचसोबत सगळं एकत्र करायचं आणि नंतर आपण शेवटीला त्याच्यामध्ये गुळाचं पाणी घालणार आहोत. पण लागलं तर गुळाचं पाणी घालून वाटणार आहे. साध्या आपण सुकंच वाटायचं आहे. तर मी अगोदर वाटून घेते, मग त्याचं मिश्रण दाखवते तुम्हाला. मी चांगली 1 मोठी वाटी तांदूळ घेतले आणि भिजायला घातले. ते चांगले भिजले तर आपण त्यांना बारीक चांगलं वाटून घेऊया, थोडं पाणी घालून, इडलीच्या पिठासारखं. नंतर आपण बारीक करूया. थोडं पाणी घालावंच लागेल आणि अगदी थोडं सारण घेते, कारण की मिक्सरमध्ये पण वाटले गेलं पाहिजे ना. छोटा मिक्सरचं भांडं आहे त्याच्यामुळे. आणि थोडं खोबरं घालणार आहोत, अर्ध्याच्या ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये 2 मिरच्या टाकून घेणार, थोडेसे धणे टाकते. 2 वेळा करायचं आपल्याला ते. हे मी एवढं लावून घेते. हे बघा, मी हे सगळं वाटून घेतलं आहे आणि बघा मस्त झाले. असं भराटच काढायचं, जास्त नाहीच बारीक झालं तर पुन्हा डबल लावून घ्यायचं. पण मी आता एकदा ह्याच्यातच करून घेतलं आहे. मस्त बारीक झालं आहे. आणि जर पातळ वाटला तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा बेसनचं पीठ टाकू शकता, पण मी तांदळाचं पीठ टाकेन. वाटलंच पातळ तर आधी हलवून बघते, सगळं एकत्र एकजीव करून घेते. आणि मग पातळ झालं असेल तर आपण 2 चमचे तांदळाचं पीठ टाकूया, अगदी थोडंसं. पानावरती पण बसलं पाहिजे ना ते. सगळं एकत्र वाटलं आपण. चवीपुरतं मीठ घालायचं त्याच्यात. आणि बघूया किती घाण घट्ट आहे. काही आवश्यकता नाही आहे पीठ घालायची. मस्त घट्ट झालं आहे. एवढं तर पाहिजे. आपण बेसनचं पीठ एवढं घट्ट पातळ करतोच, कारण की त्या पाण्याला लागलं पाहिजे. अगदी जाड पण नको आहे. लावून नसते अगोदर. आणि हे तीळ आहेत ना, 3 चमचे तीळ घेतले, ते पण मी याच्यात टाकून घेते. आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालते त्याच्यामध्ये. मिश्रण झाले. आता आपण पाण्याला लावायला घेऊया. हे बघा, आपलं मिश्रण झालं आहे. त्याच्यामध्ये आपण टाकू थोडंसं घरगुती मसाला. मिरची, काश्मीरी मिरची जर आपण त्याच्यामध्ये वाटून घेतले. मग छोटासा चमचा मी टाकते आपला घरगुती मसाला आणि हळद. हे दोन्ही आपल्याला टाकायचंच आहे. आणि हलवून घेऊया, चांगलं मस्त घाटून घेऊया. मीठ टाकले. हे बघा, मी त्यांच्या हे आहेत ना, याच्यावरती लाटणं फिरवून घेतलं असं सगळ्यांच्यावरती. तर आपण लावून घेऊया. मसाला मात्र भरपूर लागला पाहिजे त्याला.
मस्त कुरकुरीत होतात तांदळाच्या पिठाचे. सगळ्या पाण्यानं असं छान लागलं पाहिजे, नाही तर नुसती पाणी लागते खायला. असं भरपूर लावायचा. आणि हे असं दुमडून घ्यायचं आहे. त्याच्यावरती अजून आपण 2 पानं ठेवणार आहोत. हे बघा, मी असं हे सगळं लावून घेतलंय आणि त्याची पानं आहेत ना आपण आतमध्ये दुंबडणार आहे असं. आणि हा पान त्याच्यावरती ठेवणार आहे असं दुमडून. ते पानं अशी फोल्ड करायची आपल्याला आणि त्यांना आतमध्ये टाकायचं आहे. असं. आणि आपल्याला असंच ठेवायचं आहे. एक एक आपण वापरून घेणार आहोत. तेल लावलेलं आहे या पद्धतीमध्ये. गॅस लावून झाकण ठेवूया. हे होईपर्यंत आपण दुसऱ्याची तयारी करू. हे बघा, परत आपण असंच उलटं फिरवणार आहे त्याला. त्याला पण पीठ लागलं पाहिजे ना, म्हणून ते मी अगोदर पीठ लावून घेतलं. आणि हे त्याला आतमध्ये टाकायचं आपण त्याचं पान आणि असंच ठेवायचं आहे या पद्धतीमध्ये. आणि मग नंतर आपल्याला ते उरलेलं पीठ पण आपण वरून लावून घेऊया. शिजले चांगली मस्त आणि हे पण शिजले. आता मी कापते. हे थंड होते. हे थंड झालंय तर आपण ते कापून घेऊया. हे बघा, ह्या पद्धतीत आपल्याला कापायचे आहे आणि मस्त शिजले बघा. मी आता हे असं मस्त छोटे छोटे पीस कापून घेतले. हे बघा, चांगले कापले गेलेत आणि आपल्याला तळायचे आहेत. ते मी 3-4 पानांचा थर घेतला. तुम्हाला जास्त मोठी हवी असेल तर तुम्ही अजून 2-3 पानांचा 6 पानांचा पण घेऊ शकता. तर मी कमी पानांचं घेतलं आणि पानं माझ्याकडे कमी होती त्याच्यासाठी. आणि हे तेल गरम होईपर्यंत आपण दुसरी वडी पण कापून घेऊया. हे इथे ठेवते आणि हे मी डब्यामध्ये टाकून ठेवते. जरी आपल्याला लागलंच तर आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि खाऊ शकतो काढून. असं काही नाही की आता एकच तळायचं आणि खायचं आहे. तर हे असं ह्या पद्धतीत मी असं चिरून घेते आणि पीठ मात्र भरपूर लावायचं त्याला, तरी छान होतात त्या. असं पान सुटलं पाहिजे त्या पिठाचं, नुसतं पान नको आहे. हे बघा, चांगलं थंड झालं आहे मग ते चिरल्या पण जात आहे. हे बघा, हे मस्त मी असं डबा भरून कापून ठेवलेत. कधीही लागलं तरी तळून खाऊ शकतो आपण. आणि आता हे तेल गरम झाले तर मी एक एक हे सोडते याच्यामध्ये आणि आपण तळून घेऊया.
तेलामध्ये टाकले ना जास्त तर पान थोडं करपून निघेल. स्लो गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे. हे बघा, हे असं या पद्धतीमध्ये मस्त वडी तळून घेतलेली आणि मी डब्यामध्ये ठेवणार आहे. आता उद्या शनिवार आहे, परवा उद्या एकादशी आहे आणि जर रविवार आहे आपला तर उपवास सुटणार त्याच्यासाठी पण आपण कधी काढून खाऊ शकतो. तर ह्या पद्धतीत आपण आता तळून घेणार आहे. हे मी आता ठेवून देते. हे बाकीचे आपण तळून घेणार आहोत. तुम्हाला माझी रेसिपी कशी आवडली की नाही ती मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ती. आणि तांदळाच्या पिठाची आहे आळूच्या वड्या, तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि खाऊन बघा, छान लागतात. मी जे केलं आहे मसाला तो टाकला आहे त्या पद्धतीमध्ये आणि खायला या. कारण त्या माहिती आहे का, जर तुम्हाला तळून खायचं नसेल ना तर तव्यावरती पण थोडंसं एक पळी तेल टाकून तुम्ही फ्राय करून खाऊ शकता. पण आम्हाला अशा आवडतात म्हणून आम्ही तेलामध्ये ते फ्राय केले. तर कशी वाटली रेसिपी तुम्ही करून बघा, खाऊन बघा छान, आणि मला कमेंट करून मला सांगा की छान होते म्हणून. बाय बाय.